1 जनवरी 2024 से दिसंबर तक शहर में कितनी चोरी, घर फोड़ी, कितने मर्डर हुए और कितनों पर कार्रवाई की गई, इस बारे में मालूमात देते हुए पुलिस कमिश्नर प्रवीण कुमार ने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली है। आयुक्तालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हे वर्ष आहे प्रामुख्याने लोकसभा इलेक्शन असेल किंवा आपले विधानसभा इलेक्शन असेल त्याची तयारी असेल। कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये फार अधिकचे संघर्ष होते, परंतु कोणत्याही प्रकारचं नियोजन, प्रतिबंधात्मक कारवाई, प्रभावी कंट्रोल आणि योग्य प्लॅनिंगमुळे आपल्याकडं किरकोळ प्रकारचा कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडलेला नाहीये आणि आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे विविध कायदा व सुव्यवस्थेचे विविध प्रश्न जरी निर्माण झाले तरी देखील आपल्या अधिकाऱ्यांनी त्वरित त्या ठिकाणी रिस्पॉन्स देऊन कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार किंवा कोणत्याही मोठ्या प्रकार असतात आपल्याकडे घडलेले नाही। वेगवेगळ्या प्रकारचे विविध आंदोलन वर्षभर होत असतात, त्या अनुषंगाने आपल्याकडे देखील गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालेले आहे, परंतु त्या देखील आपले व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत। येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला माहिती की नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराला असतात, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला माहिती की आपल्याकडे थोडंसं मोटर सायकल चोरीचं प्रमाण आहे, त्याचबरोबर पुढे आहे, कारण की हे वाढणारं शहर आहे, मोठ्या प्रमाणावरती वस्ती आणि नागरिक शहरामध्ये आणि आपल्या ह्या विभागीय स्तरावरच्या मोठ्या शहरामध्ये राहायला येत असतात। त्या अनुषंगाने आपल्याकडं वाढीव मॅनपॉवर जी आहे ती आपल्याला उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहे ते एअरपोर्टला सुद्धा आता इंटरनॅशनल फ्लाईट नवीन गेल्या काही 2-3 महिन्यात सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने देखील आपण मॅनपॉवर डिप्लॉयमेंट, इमिग्रेशन करता आणि इतर नियोजन आपल्या चालू आहे, त्याच्याप्रमाणे आपण लवकरच नियोजन करून पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये बहुतेक आपल्याकडच्या शहरामधून इंटरनॅशनल फ्लाईट देखील सुरू होईल। मध्ये विशेषतः मोबाईल चोरी, त्याचबरोबर चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहन चोरी हे महत्वाचे हेड्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सायबर क्राईम, कारण की बरेचसे असे डिजिटल अरेस्टचे नवीन प्रकार गुन्हेगार करत आहेत आणि शहरात देखील बरेचसे नागरिक या गुन्ह्यांना बळी पडत आहेत। अवेअरनेसचा प्रोग्राम देखील आपण मोठ्या प्रमाणावरती शाळा, कॉलेज आणि वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला होता, जेणेकरून कारण की मी पाहिलेलं की याच्यामध्ये सुशिक्षित चांगल्या घरातले लोक देखील बळी पडत आहेत, त्याच्यामुळे अवेअरनेस त्याच्यामध्ये फार महत्वाचा आहे, जेणेकरून लोकांची अशी फसवणूक होणार नाहीये। त्या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात येत आहे। बाकी वेलफेअरच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की आमच्याकडे थोडंसं पुढच्या काही कालावधीमध्ये एखादा वेलफेअर फंड जे आहेत आपल्या आयुक्तालयामध्ये फार मर्यादित आहे। आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरच्या ऍक्टिव्हिटीज करता फंडच्या उपलब्धता करण्याकरता एखादा शो वगैरे देखील आयोजित करून आपल्याला त्यामध्ये CSR फंड मधून आपल्याला काही फंडिंग प्राप्त झालं असतं, त्यामध्ये देखील आम्हाला चांगल्या प्रकारे प्रभावी कामगिरी करता येईल। थँक्यू। बघा आपल्याकडे मी आल्यापासून तर आम्ही एक रिव्हॉल्वर परवाना फक्त दिला गेलेला आहे, अदरवाईज आम्ही कोणत्याही प्रकारचे रिव्हॉल्वर परवाने दिलेले नाहीयेत। ह्या पूर्ण वर्षामध्ये हार्डली 3-4 असतील फक्त। धंद्याविषयीच्या तक्रारी होत्या अनेक, त्यामध्ये आपण तत्परता दाखवलेली आहे। कशाची? हवे धंद्याविषयी आपण चांगले पाऊल उचललेले करतो, परंतु अजून जे काही तक्रारी होते आपल्या रिलेटेड अधिकारी होते, माझी तक्रार त्याची फाईलच नाही मिळत। पर्टिक्युलर काय असेल तर आपण नंतर भेटणार। एक मिनिट, मला आपला विषय माहिती आहे, त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी, मला तुमचा विषय पूर्ण माहिती आहे, तो वैयक्तिक विषय आपला, त्याच्याबद्दलची योग्य इन्क्वायरी आमची संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली आहे, तो विषय मला माहिती आहे पूर्ण। आता सार्वजनिक विषयामध्ये वैयक्तिक विषयाची चर्चा इथे नको। एक विषय असा की निश्चितच पहा की काही असं ऑलरेडी आपले शासनाकडे केलेले आहे, त्याचबरोबर ती जागेचे अवेलेबिलिटी हा महत्वाचा प्रश्न आहे। शहरातली जी आपली जी जागा आहे, कारण की लोकांना त्या जागेची त्या ठिकाणची सवय झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर पाडून आपल्याला त्या ठिकाणी नवीन बांधकाम करणं आवश्यक आहे। अशा याच्यामध्ये थोडंसं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन व्यवस्थित योग्य पद्धतीने केलं तर म्हणजे
पोलिसांचाही त्या जागेच्या बाबतीत त्यांना गैरसोय होणार नाही आणि नागरिकांना पण गैरसोय होऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून आपल्याला त्या प्रकारे पोलीस स्टेशनचा म्हणून आपली काही ठिकाणी आता रिपेअरचे काही प्रस्ताव आहेत आमचे, किंवा आम्हाला काही डेप्युटी मधून काही फंड्स मिळतात, काही टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करता असतील, वाहनाच्या बाबतीत असतील किंवा मग दुरुस्तीच्या बाबतीत असतील, ते देखील आम्ही डेप्युटी मध्ये प्रस्ताव पाठवलेले आहेत. ते अवेलेबल झाल्यानंतर आम्ही आता ह्या वर्षी त्याच्यामध्ये पाठपुरावा करून पोलीस स्टेशनचे अपग्रेडेशनचा प्रयत्न करू. जेव्हा ते सुरू होईल ट्रिपल सी आहे, म्हणजे आपल्या शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पोलीस रिलेटेड टेक्नॉलॉजी वापरण्याचा त्याच्याकडून आपल्याकडे काही सस्पिशियस लोकांची मुवमेंट शहरामध्ये करायची आहे का, रात्री अपरात्री काही सस्पिशियस वाहनं शहरामध्ये येत आहेत का, हे आपण विधानसभा इलेक्शनच्या वेळी आपल्या सिस्टीम मधून टेक्नॉलॉजी AI बेस्ड अनालिसिस करून करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामुळे आपण जी ही सिस्टीम लागलेली आहे 2017-18 लागलेली आहे, जी कॅमेरा सिस्टीम आहे, तर या बाबतीमध्ये मध्ये संबंधित मंत्रालयाच्या बरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरी मॅडमसोबत आमची बैठक झालेली होती ऑनलाईन वरती. प्रिन्सिपल कमिशनर पण हजर होते त्याच्यामध्ये, कारण की त्याच्यामध्ये आमचा तो प्रयत्न राहील की AI बेस्ड टेक्नॉलॉजी कॅमेरे आपल्या शहरामध्ये लागावेत, जेणेकरून आपल्याला गुन्हेगारांचा शोध, कारण की आपल्याकडे बऱ्याचशा गुन्हेगारांचे फिंगरप्रिंट्स असतात, फोटोग्राफ्स असतात, वाहनाचे नंबर असतात, वाहन चोरीला जातात त्यांचे नंबर असतात, तर ह्या बेसवरती आपल्याला काही डिटेक्शन करण्याकरता काय काय करता येऊ शकतं, कारण की अशा काही कंपन्यांची आमचं बोलणं पण झालेलं होतं, पण शेवटी सगळा विशेष वस्तू की फंड्स अवेलेबिलिटी वरती आहे आणि त्या अनुषंगाने जी काही इक्विपमेंट्स आहेत आमचे जे काही असतील ते सगळ्याची आम्ही एक प्रस्ताव DPDC पाठवलेला आहे. मी आल्यानंतर आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्ही जवळपास 35 ते 40 कोटीचे आमचे सगळे पोलीस आयुक्तांच्या प्रस्तावाचे DPDC पाठवलेले आहेत विधानसभेच्या अगोदर. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करू, कारण की आता आपल्याला ट्रॅफिक मध्ये सुद्धा काही इक्विपमेंट पाहिजे, जसे बॅरिकेडिंग्स आहेत, ब्रेक अनालायझर्स आहेत किंवा ट्रॅफिकचे रिलेटेड स्पीड गन्स आहेत जे वाहनाची स्पीड मोजू शकतात असे. या अनुषंगाने त्याचबरोबर ती आमचं सायबर सेल आहे, सायबर सेल मध्ये देखील काही सॉफ्टवेअर्स आहेत, काही हार्डवेअर्स आहेत जे आम्हाला तपासाच्या अनुषंगाने फार महत्वाचे ठरतात. ते सविस्तर आम्ही ज्या एक्सपर्ट कंपनीज आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांची टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आम्ही तो प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे.